सूचना देतोय, आम्ही समालोचन करण्यासाठी आलोय, सूचना देण्यासाठी नाहीये. धन्यवाद. मैदानात आपण आलात. आपला 12वा खेळाडू आपण पाठवलं तर बरं होईल, कारण नावं आमच्यापर्यंत येणं गरजेची आहेत. कारण नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाही तर आमच्या स्कोररला देखील अडचणी येतात, आम्हाला देखील समालोचन करत असताना अडचणी निर्माण होतात. तसेच आमच्या यूट्यूब वाहिनीला, कारण ही स्पर्धा ऑफलाईन नाही आहे, KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबवरती प्रसारित करतोय. त्यासाठी आपलं नावं येणं गरजेचं असेल. गोलंदाज विजय बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. चला तीव्र टीम बघा, आपला 8वा 9वा जरी खेळाडू असेल ना, तो तरी पाठवला तरी बरं होईल. टीम तिवरे या मित्रांनो, वारंवार आपला नाव घेऊन असं बोलणं आम्हाला देखील बोलावंसं वाटत नाही आहे, परंतु नाईलाजास्तव आम्हाला असं बोलणं बंधनकारक होतं. आयोजकांच्या सूचनेप्रमाणे आम्हाला देखील वागावं लागतं. मॅचला सुरुवात होते विजय. चला मॅचला सुरुवात करा. एक ABC, दुसरा XYZ. रमेश आणि सागर का? वा, आमच्या यूट्यूब वाहिनीला नावं माहिती आहेत बघा. आता त्यांच्या माध्यमातून वेगवेगळी नावं येतील. विजय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहतोय कॉम्बॉक्स एंड कडून. पहिलाच बॉल राईट आर्मवर द विकेट. भन्नाट वेगानं बॉल लेफ्ट करायचा होता. 38 सर्कलला क्लिअर करायचं होतं. मिड ऑफला बॉल उडवायचा होता. बॉल पडल्यानंतर राईज होतोय. हार्ड विकेट, पाटा विकेट आपण पाहतोय. याच विकेटवरती गोलंदाजानं देखील या विकेटचा पुरेपूर फायदा उठवला. याच विकेटवरती फलंदाजांचा देखील बोलबाला राहिलाय, कारण आज ओपनची 12 संघ असल्या कारणानं दिग्गज खेळाडूंचा भरणा प्रत्येक संघामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस सरप्राइझिंग सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे बॉल पडल्यानंतर खाली राहिला. एक्सपेक्ट केलं होतं फलंदाजानं की बॉल आपल्या बॅटवरती येईल, त्यानंतर मी जर पाहायला गेला तर कव्हरच्या वरून बॉल मारेल, परंतु तसं पाहायला मिळालं नाही. गोलंदाजानं आपली जादू गोलंदाजी दाखवत असताना हा बॉल सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे फेकला. तो बॉल देखील डॉट बॉल येतोय. धावसंख्या कोणत्याही प्रकारचं खातं खोललं नाहीये. यावेळी स्लोवर वन पाहतोय. काय गोलंदाजी आपण पाहतोय विजय यांची. दीपक आणि विराट ऑन स्ट्राईक. विराट यांना पाहतोय. तीनही बॉल डॉट आलेत. फ्रूट सलाड गोलंदाजी करत असताना विजय यांच्या माध्यमातून पहिला बॉल अतिरिक्त बाउन्स, दुसरा बॉल सबमरीन डिलिव्हरी, तदनंतर स्लोवर वन बॉडी लाईन वरती, चौथा बॉल भन्नाट वेग. काय गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची जिथं संधी असते तिथं जर पाहायला गेला तर पहिले 4 बॉल विराट, आपल्या नावाप्रमाणे विराट फलंदाजी करावी लागणार आहे. विराट यांना लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, तदनंतर काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. यावेळी स्लोवर वन सुंदर गोलंदाजी. काय भन्नाट अफलातून गोलंदाजी मित्रांनो पाहतोय. 5 बॉल डॉट आलेत. 6वा बॉल जर डॉट आला तर या आजच्या श्री छत्रपती चषक 2026 मधून पहिलं मेडन षटक विजय डिलिव्हर करतील का? आता याची चर्चा मैदानाच्या बाहेर होताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल आणि यावेळी जर पाहायला गेला तर हा बॉल वाईट बॉल येतोय. विजय देखील हसतायत की त्यांना देखील माहित होतं की थोडा बॉल वाईट लाईन वरती टाकायचा होता. बॉल पडल्यानंतर कोण चेंज केला आणि अखेरीस वाईटची ही एकेरी धाव विजय यांनी खर्च केली. एक्स्ट्राच्या खात्यामध्ये धावा येतात, परंतु बॅटच्या माध्यमातून धावा येतात अद्याप देखील आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा, परंतु अखेरीस 6वा बॉल डॉट बॉल फेकला आहे, परंतु व्हाईट बॉलची एक धाव आली असल्या कारणानं हे मेडन षटक मधलं गणलं जाणार नाही आहे. एक धाव खर्च केली व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीनं पाहायला गेला तर एका धावेवरती आतापर्यंत जर पाहायला गेलात ना, टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मग घेतलेला निर्णय कितपत योग्य होता? पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण 6 बॉल डॉट बॉल खेळलेत. घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य
हे सिद्ध करण्याची जर ताकद स्वतःच्या मनगटामध्ये जर असेल ना मित्रांनो, तर कोणताही निर्णय आयुष्यामध्ये घेऊ द्या तो आपण यशस्वीरित्या करू शकतो. आणि तो आज काम खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर इथून दीपक यांना करावा लागणार आहेत, कारण विराट स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. त्या विराट यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक बॉल देखील, एक धाव देखील आली नाही आणि परिणामी धावसंख्या 1 धाव. नरेश ठोंबरे खोपोलीचा सुपरस्टार आपण पाहतोय. अजून एक जर पाहायला गेला तर व्यावसायिक खेळाडू आपण पाहतोय नरेश ठोंबरे. हातनोली एक्सप्रेस. नरेश ठोंबरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पहिला स्पॉट राईट ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना बॉल मात्र कव्हर पॉइंट रिजनला बीट करत मात्र जातोय, दणदण करत सीमा रेषा पार. बॅटच्या माध्यमातून आलेली या पहिला 4 धावा. नरेश ठोंबरे यांच्यावरती चढवलेला हल्ला आपण पाहतोय. 4 धावांनी जर पाहायला गेला तर दीपक आपल्या स्कोरबोर्डला सुरुवात करत असताना पहिल्या धावा त्या बॅटच्या माध्यमातून आल्या. पहिल्या बॉलवरती जर पाहायला गेला तर 4 धावांनी. आता जर पाहायला गेला तर दीपक आपले इरादे स्पष्ट करत आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने फलंदाजी करताना दिसणार आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती नरेश ठोंबरे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ आहे. त्यांचे प्रयत्न मात्र अपुरे पडले आणि बॉल मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बाउन्स होऊन जातोय. एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लागोपाठचे 2 बॉल, दोन्ही बॉल जर पाहायला गेला तर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी आपण जरूर पाहिली. अचूक लेन वरती पाहतोय, परंतु गॅप शॉट सिलेक्शन करत असताना, फलंदाजी करत असताना दीपक यांना आपण पाहतोय बीसीसी तिवरे संघासाठी. अर्थातच आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आपण पाहतोय, जिथं टॉस जिंकल्यानंतर तिवरे संघानं प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आणि तदनंतर गोलंदाजी करताना आपण पाहतोय पवार ब्रदर्स संबोलीवाडी. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, सॉफ्ट हँडनं बॉल खेळून काढलाय. एकच धाव कंप्लीट. एका धावेनं स्कोर कार्ड वधारतोय. 10 धावा धावफलकावरती होताना पाहतोय. आणखी एक डॉट बॉल पाहतोय. डॉट बॉल जर विचार करायला गेला तर आतापर्यंत 7 बॉल डॉट खेळलेत. ते विराट यांनी फलंदाजी करत असताना टीम बीसीसी तिवरे संघासाठी ती धावफलकावरती 10 धावा पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ असताना नरेश ठोंबरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. यावेळी अतिरिक्त बाउन्स. 8वा बॉल डॉट बॉल विराट यांच्यासाठी. आता प्रश्न मात्र उद्भवले गेलेत विराट यांच्या फलंदाजींवरती. विराट ज्यांना प्रमोट केलं होतं फलंदाजीसाठी, ओपनिंगसाठी, 8 बॉल आतापर्यंत डॉट बॉल खेळलेत. धाव त्यांच्या बॅटमध्ये अद्याप आलेली नाही आहे. धावसंख्या स्थिरावलंय. यावेळी पॅडवरती फेकलेला बॉल आपण पाहतोय. लेग बाईच्या स्वरूपानं मिळालेली ही धाव अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव येताना दिसेल का, परंतु नाही. ही रनआउटची विकेट आपण पाहतोय आणि अखेरीस एकच धाव आली आणि एका धावेनं स्कोर कार्ड वधारला 1+7. आणि अशातच जर पाहायला गेला दुसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त झालाय. दीपक यांना स्ट्राईक एंडवरती येणं गरजेचं होतं, दुसरी डाव ट्राय करणं गरजेचं होतं, परंतु दीपक यांच्या माध्यमातून तसं पाहायला मिळालं नाही आहे. परिणामी जर पाहायला गेला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरी ही मॅच संपल्यानंतर अर्थातच दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करणार आहोत. सुमित दादा काते युवा प्रतिष्ठान आणि श्रीराम खारडोंबी यांच्यामध्ये टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीची ती पहिली लढत असेल. बॉलर नेम प्रतीक आलेत. शेवटच्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि इथून जर पाहायला गेलात ना तर नवीन बलंदाज मध्ये आतमध्ये दाखल झालेत. कोण? सागर आलेत. सागर बॉलिंग बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 3 शेवटच्या षटकात.
राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना ब्लॉक होलमध्ये टाकलेला आउटसाईड ऑफ स्टंप वाईड लाईन यॉर्क करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी, पहिल्याच बॉलवरती प्रत्येकाचा भन्नाट वेग पाहायला मिळाला, अचूकता पाहायला मिळाली. शॉर्ट रनअप, परंतु शोल्डरमधून पॉवर जनरेट करतात आणि बॉल जर पाहायला गेला तर ब्लॉक होलमध्ये फेकले जातात प्रत्येकाच्या माध्यमातून. आता मात्र पाहायला गेला तर ऑन स्ट्राईक जर पाहतोय दीपक स्लॅश करायचा होता, बॉल पडल्यानंतर जर पाहायला गेला तर बाहेरच्या दिशेनं काटा बदलतोय. एक धाव अतिरिक्त स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती लागली जाईल. धावपलकावरती एकने बदल पाहतोय. धावपलकेत एकने बदलाव झाल्यानंतर धावपलकावरती धावा लागल्या 13 धावा. टीम BCC तवरे. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळेल. काहीसा अतिरिक्त प्रयोग करण्याचा आपण पाहतोय, जिथं पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल धाव आणि तदनंतर जर पाहायला गेला तर ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा येतात त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी बी प्लॅन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहतोय. यावेळी तिसरा वाईड बॉल येतोय. कुठेतरी लाईनमध्ये बदलाव करावा लागेल. तो अर्थातच गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीक यांना पहिला बॉल सुंदर डिलिव्हर केल्यानंतर स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळाल्यानंतर वाटलं होतं की प्रतीक चांगली गोलंदाजी करतील, परंतु तशी झाली नाही आहे. यावेळी खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला, लॉंगॉनला बॉल फील्ड केला जाईल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेनं स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं आणि एका धावेनं धावपलकावरती धावा पाहायला मिळतात. ते 16 धावा, 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अद्याप 4 बॉल येणं शिल्लक असणार आहे. पहिलं सत्र आपण अनुभवतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. स्वतःसाठी जागा बनवली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने कॉर्नरला बीट करत मात्र बॉल जातोय. 1 बाउन्स बॉन्ड लाईनच्या वरून सीमारेषा पार. 4 धावांसाठी या स्कोर कार्ड वधारला आणि 4 धावांनी स्कोर कार्ड आता जर पाहायला गेलात ना तर 20 धावांवरती जाऊन पोहोचलाय. 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 20 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 3 बॉल शिल्लक असणार आहेत. पुन्हा एकदा भन्नाट वेग पाहतोय. आता मात्र जर पाहायला गेला तर ज्या लाईन लेंथवरती बॉल टाकायची होती ती लाईन लेंथ अखेरीस गोलंदाज प्रतीक यांना मिळाली आणि इथून जर पाहायला गेला तर आलेला हा या षटकातील पहिला डॉट बॉल पाहतोय प्रतीक यांच्यासाठी. यावेळी फुल टॉस बॉल पाहतोय. कोणत्याही दिशेने मारू शकले असते, परंतु जर पाहायला गेला तर पंचांचं बोट अवकाशाकडे. लेग बिफोर विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट सापडले गेले आणि त्यानंतर पंचांनी कळवलं OUT, इट्स आउट. आउट झालेत. लेग बिफोर विकेट पाहायला मिळाली प्रतीक यांच्यासाठी. ज्या गोलंदाजीसाठी प्रतीक यांना आमंत्रण दिलं होतं ती विकेट अखेरीस प्रतीक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथून जर पाहायला गेला तर अडचणी मात्र निर्माण होताना पाहतोय BCC तिवरे संघासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी यायचा आहे सुमित काते युवा प्रतिष्ठान आणि सेराम खारडोंबी. सामने किती षटकांचे खेळवायचे हे देखील आपल्याला कळवलं जाईल, कारण वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. जवळजवळ 3:30 वाजलेत. हे इनिंग संपता 4:15 देखील वाजतील आणि तदनंतर आपल्याला जवळजवळ 5 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. हे देखील विसरून जमणार नाही आहे. अजय आलेत बॅटर. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदलाव नाही. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती धावा लागल्या. त्या अर्थातच 20 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 21 धावांची गरज असणार आहे. ते दुसऱ्या सत्रामध्ये टीम पवार ब्रदर्स अंबुलेवाडी या संघाला टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय BCC तिवरे संघ, परंतु समोरील संघाची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव विजय यांनी खर्च केली आणि तदनंतर पाहायला गेला तर चला टॉससाठी आमंत्रण करतोय. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. एका बाजूने सुमित काते प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूने श्रीराम खारडोंबी यांच्यामध्ये पहिली लढत आणि त्याचा टॉस केला जातोय. चला तिवरे टीम लगेच मैदानामध्ये या आपण आणि टीम पवार ब्रदर्स अंबोलीवाडी आपणास विनंती असेल की आपली ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे.
सेकंड राऊंड हा 2 षटकांचा असेल आणि दोन्ही षटकं ही नॉन पॉवर प्लेची असतील. खारडोंबी संघानं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग टीम श्रीराम खारडोंबी. चला फिल्डिंग साठी यायचा बीसीसी तिवरे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे आणि टीम पवार ब्रदर्स आंबोलीवाडी आपली सलामीची जोडी तिकील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 21 धावांचं उद्दिष्ट आहे. बॅटिंगसाठी जर पाहायला गेला तर नयनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय आणि त्यांच्या समेत जर पाहायला गेला तर प्रथमेश मैदानाच्या आत ॲज अ ओपनर टीम प्रवार ब्रदर्स आंबोलीवाडी संघासाठी. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर बीसीसी तिवरे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. परंतु विराट यांनी जे 8 बॉल डॉट बॉल खेळलेत ना ते कुठेतरी टीम बीसीसी तिवरे या संघाला ही धावसंख्या कमी बनवण्यात अडचणी निर्माण केल्यात आणि आता या धावा डिफेंड देखील करायच्या आहेत. कारण त्यांच्यासमोर जर पाहायला गेला तर प्रवार ब्रदर्स आंबोलीवाडी संघाचं देखील मोठं आव्हान असणार आहे. कारण गोलंदाजी करत असताना गोलंदाजीमध्ये विजय असतील, नरेश ठुंबरे असतील, तदनंतर जर पाहायला गेला तर प्रतीक असतील, चला फिल्डिंग लावून घ्या टीम तिवरे. सामन्यानं बराचसा उशीर झालाय कारण यानंतर आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. याच्याकडे लक्ष असू द्या. विराट आता विराटांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. फलंदाजी करत असताना विराट यांनी निराश केलं. आज 8 बॉल डॉट बॉल खेळलेत आणि आता गोलंदाजी देखील विराट यांच्याकडे आपण पाहतोय. विश्वास दाखवलाय विराट यांच्यावरती. विश्वासाला स्वार्थ फलंदाजी करावी लागणार आहे. 20 धावा झाल्यात. 21 धावांचं उद्दिष्ट. ऑन स्ट्राईक आपण पाहायला गेलात ना तर नयनेश यांना पाहतोय. तर दुसऱ्या बाजूनं त्यांचे समवेत प्रथमेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक, एक वाईडिश लॉंगअपमध्ये पाहतोय. पॉवर प्ले पहिलं. तदनंतर जर पाहायला गेला तर एक लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे. नयनेश ऑन स्ट्राईक विराटसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडा राईज झाला. फुल करायचा होता. फुल सक्सेसफुल होणार होता परंतु तसं झालं नाही. बॅटवरती बॉल आला नाही. परिणामी बॅट आणि बॉलमध्ये बरंचसं अंतर राहिलं आणि तदनंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावते. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना विराट आपल्या संघासाठी. यावेळी लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने मारायचा होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय परंतु दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आपण पाहिल्या मिळाल्या आणि अर्थातच जर पाहायला गेला तर इथं पहिल्या विकेटचं पतन धावची स्वरूपात रॉयल डकचा, डायमंड डकचा शिकार होत जर पाहायला गेला तर प्रथमेश ज्यानं कोणत्याही प्रकारचा बॉल फेस केला नाही, कोणत्याही प्रकारची धाव जमा केली नाही आणि डायमंड डक म्हणून मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. चला न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा टीम पवार ब्रदर्स आंबोलीवाडी. प्रतीक गोलंदाजी केल्यानंतर आता प्रतीक पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कॉलिंगचा कुठेतरी अभाव पाहायला मिळाला क्रिकेटमध्ये. येस, नो, वेट अशा प्रकारचे सिग्नल गरजेचे असतात. किंबहुना जर अशा प्रकारचे सिग्नल दिले नाही तर मग आपण एकाच एंडवरती दोन्ही फलंदाजांना पाहत असतो आणि अशातच मग जिथं गरज नाही तिथे आपली विकेट देखील जाताना आपण पाहत असतो. विकेट आलंय तर टीम अर्थातच ज्या विकेटची गरज होती बीसीसी तिवरे संघाला ती विकेट मिळाली.
परंतु यावेळी लाफ्ट केलाय, फ्लॅट फटका आपण पाहतोय डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 धावांसाठी नैनेश शाह यांच्या बॅटमधून आलेले ह्या 4 धावा आपण पाहिल्या. 4 धावांनी स्कोर कार्डला सुरुवात करत असताना नैनेश टीम पवार ब्रदर्स आंबोलेवाडी संघासाठी. मागच्या वर्षीचा मालिका वीराचा किताब ज्यानं आपल्या नावावरती केला होता 2025च्या पर्वामध्ये, तोच नैनेश बॅटिंग करत असताना टीम पवार ब्रदर्स आंबोलेवाडी संघासाठी. काय खेळ गतवर्षी आम्ही नैनेश यांचा पाहिला होता. फुल्लातून बॅटिंग बॉलिंग आपण पाहिली होती आणि आज गोलंदाजी केली नाही परंतु फलंदाजी करत असताना पहिला चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला आहे. 3 बॉल झालीत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता जर पाहायला गेला तर अराउंड विकेट गोलंदाजी करत असताना विराट बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळी लाफ्ट केलाय, बॉल सरळ प्रेक्षकांना गिफ्ट केलाय. आलाय नैनेश यांच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच रोशन, त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आले होते. असं रोशन टीम दोस्ती 11 संघ आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं. रोशन धावसंख्येत 6 बदलाव, 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित 2 बॉलचा अखेर शिल्लक. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट भन्नाट वेगाने टाकलेला हा बॉल ब्लॉक होल मध्ये आपण पाहतोय. बॅटर बीट, कीपर बीट. बॉल मात्र फाईन लीगच्या क्षेत्ररक्षकाकडून बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 21 धावांचं उद्दिष्ट होतं आणि हे 21 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 10 धावा. विराट यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना नाराज केलं परंतु गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी पाहतोय. यावेळी आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल येतोय. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक बाद धावफलकाचा विचार करायला गेला तर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक बाद. आणि मागच्या मॅचचा हिरो अर्थातच रोशन. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे. आपण रोशन आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा हिरो ब्रँडेड टी शर्ट. सामनावीरासाठी दिलेले या ब्रँडेड टी शर्ट आपण पाहतोय. सन्माननीय अंकुश नारायण पवार यांच्या माध्यमातून या टी शर्ट स्पॉन्सर केल्या गेल्यात. आई एकविरा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या टी शर्ट डिझाईन केल्या गेल्या. एकवीस धावांची गरज असताना 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 21 धावांची गरज असताना 10 धावा. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पहिल्याच बॉलवरती आसमान दाखवलं गेलंय आणि तिकडं सिंगल हँडेड पब्लिक कमाल कॅच आपण तेजस ठाकूर यांची पाहतोय. पब्लिक कमाल कॅच साठी जर पैसे असते तर तेजस ठाकूर हा बॉल मला तर वाटते आपल्या खिशात ठेवून बसले असते. षटकार आलाय. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखी एक. परंतु यावेळी फिल्डर आहेत. फिल्डरला बॉल गिफ्ट केलाय. मैदानाच्या बाहेर मात्र आता प्रतीक देखील येताना दिसतील परंतु धावसंख्या कमी असल्या कारणाने फारसा दबाव आपण बॅटिंग टीमवरती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक षटकार मारल्यानंतर प्रतीक देखील मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. वाटलं होतं की मॅच लवकर फिनिश होईल परंतु थोडा कुठेतरी प्रतीक्षा देखील करावी लागते. नवीन बॅटर मैदानाच्या आत साहिल. साहिल मैदानाच्या आतमध्ये आपण पोहताना पाहतोय. 2 षटकांची लढत अर्थातच पुढची लढत जिथं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय श्रीराम खाडोबी संघाच्या माध्यमातून आपण पाहिलाय आणि आमंत्रण दिले 2 षटकांच्या लढतीमध्ये जिथं समित दादा काते युवा प्रतिष्ठान ही टीम त्यांना फाईट करताना दिसेल.
तदनंतर पाहायला गेला तर पुढच्या लढती ह्या 2 षटकांच्या आपल्या भेटीला येताना आपण पाहणार आहोत. साहिल येता क्षणी मोठा प्रहार करायचा होता, परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क होत झाला पाहिला नाही आहे. अनएक्सपेक्टेड असा बाउन्स पाहायला मिळाला. थोडा स्लोवर बॉल, स्लोवर बाउन्सर गोलंदाजी करत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिला आणखी एक डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर विकेट आणि आलेला हा डॉट बॉल. परंतु यावेळी मॅच फिनिश होताना आपण पाहतोय. चला खारडोंबी संघ लगेच मैदानात उतरून घ्यायचं आहे आपण आणि फिल्डिंगची सेट करून घ्यायचं आहे. नॉन पॉवर प्लेची 2 षटकं असतील आणि टीम सुमितदा काते युवा प्रतिष्ठान आपण बॅटिंगची पेअर देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. सुमितदा काते प्रतिष्ठान विजय मॅन ऑफ द मॅच विजय, ज्यानं पहिलं षटक हाताळलं, फक्त एकच वाईटची धाव खर्च केली, असे प्लेअर ऑफ द मॅच विजय.